त्यामुळे नवीन युती झाल्यात, काही अनैसर्गिक युती झाल्या, मी मान्य करतो. कारण अनपेक्षित युतीपैकी सगळ्यात महत्वाची अनपेक्षित युती म्हणजे राष्ट्रवादी सोबत झालेली होती. अजितदादांसोबत युती कधी होईल असं कदाचित कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये कधी लोकांना कधी 1% सुद्धा वाटलं नव्हतं. एका बाजूने हे अजितदादा विचार करण्याची त्यांची शैली वेगळी, त्यांचे जे स्टॉलवर्ड्स आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यात एका विशिष्ट समाजाच्या लोकांची उपस्थिती, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि भारतीय जनता पक्षामध्ये असणारी विचारधारा वेगळी. त्यामुळे अशी युती आम्हाला तरी सगळ्यांना, कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं, सगळ्यांना वाटतं अनैसर्गिक युती आहे आणि ती कदाचित खरं टिकेल की नाही याच्याबद्दल सगळ्यांना शंका होती. आणि अजूनही ती शंका मला असं वाटतं 100% दूर झालेली नाहीये. कारण त्या शंकेचं कारण म्हणजे विचारधारा नसून ज्या सीट्स आहेत त्याच्या डिस्ट्रीब्युशन होणार आहे, वाटप होणार आहे, त्याच्यावरून कदाचित थोडेफार मतभेद निर्माण होऊ शकतात. आणि मैत्रीपूर्वक लढायचे हा जो एक मुद्दा मधात आला होता डिस्कशनसाठी, तो सुद्धा आता मुद्दा राहिलेला नाही की कोणत्याही प्रकारे अशा कोणत्याही मैत्रीपूर्वक लढत करायच्या नाही. जे काय असेल ते क्लिअर कट सीटचं डिस्ट्रीब्युशन करायचं.